अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, जेव्हा पण आपण कुठे चाललेलो असेल आणि आपल्याला मंदिर, एखाद्या रस्त्यामध्ये कुठेतरी मंदिर दिसतं, भले ते कुठल्याही देवाचं असू द्या, पण आपले आपोआप हात जोडले जातात. म्हणजे नक्की त्याचा अर्थ काय आहे? किंवा आपण रस्त्यामध्ये जाताना मंदिर पाहतो तेव्हा आपले जे हात जोडले जातात, आपण नमस्कार करतो, त्याचा अर्थ काय आहे आणि त्याने काय आपल्या आयुष्यावरती परिणाम होतात, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. प्रेमानंद महाराज यांनी त्यावरती काय सांगितलेलं आहे, तर ते तुम्ही सुद्धा नक्कीच ऐका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रेमानंद महाराज असं म्हणतात की जेव्हा पण आपण कुठे चाललेलो असेल आणि आपल्याला रस्त्यामध्ये मंदिर दिसलं तर आपले हात आपोआप जोडले जातात. प्रेमानंद महाराज असं म्हणतात, तुम्ही इंजिनियर आहात, तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही वकील आहात, तुम्ही काहीही असाल, पण तुमचं जे कार्य आहे ना, तुम्ही जे काही कार्य करताना ते सगळं काही देवांना समर्पित होईल असं कार्य तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला जे 2 हात दिलेत ना, ते फक्त जोडण्यासाठी नाही आहे की फक्त तुम्ही सकाळी उठला, देवांची पूजा केली, देवांना स्नान घातलं, देवांना तुम्ही टिक्का लावला, तुम्ही अक्षता वाहिल्या, फुलं वाहिली, धूपदीप अगरबत्ती लावली, देवांची आरती केली आणि झालं. एवढीच देवांची सेवा आहे का? नाही. तर तुम्ही जे काम करत आहात ना, त्या कामातूनही तुमचं चांगलं कर्म घडलं पाहिजे आणि जे काही घडणार आहे चांगलं कर्म ते देवांना समर्पित केलं पाहिजे. इतकी आपली देवावरती श्रद्धा असायला हवी, असं प्रेमानंद महाराज सांगतात. प्रेमानंद महाराज सांगतात की काही लोक पंचोपचारे देवांची दररोज पूजा करतात. त्या पूजेमध्ये नाही त्या सर्व गोष्टी असतात. कितीही महागडी फळे असतील, कितीही महागड्या देवांसाठीचे सुगंधित अत्तर असतील, अगरबत्ती असेल, धूप असेल, खूप तुम्ही महागड्या महागड्या वस्तू देवांना अर्पण करून तुम्ही त्यांची पंचोपचारे पूजा करताय. पण एकीकडे तुम्हीच एखाद्या प्राणीमात्रा ज्या आहेत त्यांच्यावरती तुम्ही अत्याचार करत आहात, तुम्ही गोरगरिबांची मदत करत नाहीये, किंवा तुम्हाला हे देवाने चांगले 2 हात दिले, त्यांच्याकडून जर तुमचं कर्म चांगलं घडत नाहीये, किंवा सतत तुम्ही कोणाला वाईट बोलत आहात, कोणाचा ना कोणाचा अपमान करत आहात, तर तुमची ती जी पूजापाठ आहे ना, त्या गोष्टीला काहीही अर्थ नाही. कारण एकीकडे आपण कितीही पूजापाठ करू देत, पण दुसरीकडे जर आपण कर्मच चांगली केली नाही, तर त्या पूजापाठाचाही तुम्हाला काहीही लाभ मिळणार नाही, काहीही अनुभव येणार नाही. त्यामुळे प्रेमानंद महाराज म्हणतात, आपल्याला जे 2 हात दिलेत ना, त्याने अशी कर्म करा की आपल्याकडून सेवाही घडली पाहिजे आणि या 2 हाताने आपल्याला देवांची प्राप्तीही झाली पाहिजे. प्रेमानंद महाराज सांगतात, जर तुम्हाला रस्त्यामध्ये जाताना एखादं मंदिर दिसलं आणि तुम्ही फक्त तुमच्या इष्टदेवतेची सेवा करत असाल, तुम्ही फक्त एकाच देवतेला मानत असाल, जसं की तुम्ही स्वामींना मानत असाल, आणि तुम्हाला कुठलंही मंदिर दिसलं आणि मग तुम्ही काय म्हणाल की हे मंदिर तर स्वामींचं नाही आहे, मग मी का इथे माझं डोकं खाली घालू, किंवा मी का शरण जाऊ देवाला, किंवा मी का नमस्कार करू, किंवा मी फक्त त्या मंदिराकडे पाहणार आणि पुढे पाहणार. ही जी वृत्ती तुमच्यामध्ये आहे ना, ती सर्वात आधी तुम्ही बदला. भले तुमची कुठल्याही इष्टदेवतेवरती श्रद्धा असू देत, पण जेव्हा पण आपल्याला मंदिर दिसत असेल, कुठलंही धार्मिक गोष्ट दिसत असेल ना, तेव्हा आपोआप आपलं जे डोकं आहे ना, ते आपोआप आपलं खाली शरण गेलं पाहिजे. देवांकडे आपण हात जोडले पाहिजे, देवांना आपण हात जोडला पाहिजे. कुठेही मंदिर दिसू द्या, नमस्कार हा झालाच पाहिजे. आपोआप कुठलंही मंदिर दिसू द्या, ज्या व्यक्ती मनाने शरण जातात, अगदी लगेचच नमस्कार करतात, मग ते कुठलेही देवता असू देत, त्या व्यक्ती खरंच नशीबवान असतात, असं प्रेमानंदजी महाराज सांगतात. ते म्हणतात, देव आपल्या हृदयामध्ये असायला हवा. मग भले तुमची एकच इष्टदेवता असो, तुम्ही तिथे नमस्कार केला काय आणि कुठल्याही मंदिरात नमस्कार केला काय, तो त्या देवतेपर्यंतच पोहोचत असतो. त्यामुळे कुठेही तुम्हाला मंदिर दिसो, कुठलंही आराध्य दैवत दिसो, कुठलंही धार्मिक कार्य दिसो, तुम्ही नक्कीच तिथे तुमचं डोकं खाली तुम्हाला घालायचं आहे, शरण तुम्हाला जायचं आहे, नमस्कार करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा जेव्हा कधी कुठे बाहेर जात असाल आणि तुम्हाला मंदिर दिसत असेल, तर तेव्हा तुम्ही नक्की काय करता, मला कमेंट्समधून नक्कीच कळवा. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.